श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर शनिवारी आहे पितृपक्षातील सर्व पितृ अमावस्या, म्हणजे उद्या आहे 14 ऑक्टोबरला आहे पितृपक्षातील सर्व पितृ अमावस्या. या अमावस्येला एक विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच ही अमावस्या जी आहे ती शनिवारी आलेली आहे, यामुळे या अमावस्येला शनिश्चरी अमावस्या म्हटलं जातं. तर पहा, सर्व पितृ अमावस्येला आपल्या पित्रांचा पृथ्वीवरचा हा शेवटचा दिवस असतो आणि हे पितृ जे आहेत आपले पितृ पृथ्वीवरून तृप्त होऊन परत जात असतात, यमलोकात जात असतात. म्हणून या सर्व पितृ अमावस्येला एक विशेष महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय जे आहेत ते करायचे असतात. तसेच पहा, अमावस्येच्या दिवशी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा काही दोष असतील, वास्तुदोष, पितृदोष हे दूर करण्यासाठी अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळी करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे. म्हणजे सायंकाळी आपल्याला अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. अशी एक वस्तू तुम्हाला कापूरसोबत जाळायची आहे. यामुळे तुमचा 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल. यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, आपल्या घराला जर पितृदोष लागला किंवा आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला जर पितृदोष लागला तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. घरामध्ये पितृदोष असेल तर घरामध्ये आपली पैसा टिकत नाही. घरामध्ये कितीही आपण मेहनत करू, कष्ट करू तरीसुद्धा आपल्याला त्या कष्टाला, मेहनतीला कुठलंच फळ प्राप्त होत नाही. तुमची महत्त्वाची कामंही होत नाहीत. घरातील मुलांची प्रगती होत नाही. त्याचबरोबर घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वादविवाद, कलह सारख्या गोष्टी घडत असतात. मोठ्यातल्या मोठ्या मुली असतात, त्यांचा विवाह जुळत नाही. कुंडलीमध्ये दोष निघतात. त्याचप्रमाणे घरामध्ये जो कर्ता माणूस असतो तो जर एखादा व्यवसाय करत असेल तर त्या व्यवसायामध्ये यश मिळत नाही, व्यवसाय चांगला चालत नाही. तसेच मेहनत करूनही घरामध्ये पैसा आला तरी तो आपल्या घरामध्ये टिकत नाही. म्हणजे आज आपल्याकडे जरी 1,00,000 रुपये आले तरी उद्या सकाळी काही ना काही अशी अडचण येते आणि ते 1,00,000 रुपये घरातून निघून जातात. यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये जर असतील तर नक्कीच आपल्या घराला पितृदोष हा लागलेला आहे. आपल्या घरातील व्यक्तींना पितृदोष लागलेला आहे आणि हा दोष दूर करण्यासाठी सर्व पितृ अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. जर घराची प्रगती होत नाही, मुलांची प्रगती होत नाही तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 4 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर घ्या. मी तुम्हाला वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की भीमसेनी कापुराचा वापर करा. भीमसेनी कापूर घेण्याचे सांगत असते. भीमसेनी कापूर हा घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. बाकीचा जो कापूर असतो त्यामध्ये प्लास्टिक असतं. घरामध्ये आपण जाळून त्याचा कुठलाच फायदा होत नाही. तसा हा भीमसेनी कापूर जो असतो तो झाडापासून नैसर्गिकरित्या बनवलेला असतो. त्यामुळे या कापुराला कुठल्याच प्रकारचा शेप नसतो. तो कसाही आडवा तिडवा असा कुठल्याही आकाराचा नसतो, कुठल्याही शेपमध्ये तो नसतो. आणि जे आर्टिफिशियल कापूर असतात तर त्याला गोल, चौकोन असे काही विशिष्ट शेप दिलेले असतात. तर तो कापूर जाळून आपल्याला कुठलाच फायदा होत नसतो. त्यामुळे भीमसेनी कापूर हा तुम्ही आवर्जून घ्या. भीमसेनी कापूर तुम्हाला कोणत्याही पूजेच्या ठिकाणी किंवा ऑनलाईनसुद्धा भेटेल. तुम्हाला अमेझॉन वगैरे अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ऑनलाईनसुद्धा भेटतं. तसेच पूजेचं साहित्य भेटतं, त्या ठिकाणीसुद्धा भीमसेनी कापूर हा आवर्जून भेटतो. तर तुम्हाला आवर्जून भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळामध्ये पाणी असलेला असा नारळ घ्यायचा आहे तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्हाला त्या नारळाच्या वरच्या शेंड्या काढून घ्यायच्या आहेत. पूर्ण शेंड्या काढायच्या नाही आहेत, थोड्याशा शेंड्या तशाच ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा, तो नारळ तुम्हाला देवघरावरून, तुमच्या घरातील जे देवघर आहे त्या देवघरावरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. तुमच्या प्रत्येक घरातील व्यक्तींच्या डोक्याला लावायचं आहे. 7 वेळा देवघरावरून उतरवून घेतल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्याला टच करायचं आहे. व्यक्तीवरून उतरवायचं नाही आहे आपल्याला, फक्त डोक्याला स्पर्श करायचा आहे. आणि त्यानंतर हे सगळं करत असताना तुम्हाला फक्त जय राम, श्रीराम, जय जय राम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता.
तर या दोन्हींपैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि हा नारळ घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्याला तुम्हाला टच करायचा आहे. तसेच त्यांच्या उजव्या हाताला सुद्धा तुम्हाला हा नारळ टच करायचा आहे. यानंतर तो नारळ तुम्हाला तुमच्या संपूर्ण घराच्या कोपऱ्यांना आणि भिंतींना हा नारळ टच करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि तुमच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. उतरवत असताना जो उंबरठा असतो, आपल्या घराचा जो उंबरठा असतो, खालचा उंबरठा आणि वरची जी चौकट असते, तर त्या दोन्ही बाजूला तुम्हाला हा नारळ टच करायचा आहे. म्हणजे हा नारळ दोन्ही बाजूला वरती आणि खाली तुम्हाला टच झाला पाहिजे तो नारळ, असा हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. यानंतर हा नारळ तुम्हाला घरामध्ये आणायचा आहे आणि घरामध्ये आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि त्या नारळावरती 4 कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तो तुम्हाला म्हणजे उद्या अमावस्येच्या दिवशी रात्री तुम्हाला हा नारळ जो आहे देवघरासमोर बसून तुम्हाला या नारळावरती कापुराच्या वड्या ठेवून तुम्हाला तो नारळ प्रज्वलित करायचा आहे. हे तुम्ही सायंकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. हे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. ओम भुव स्वाहा भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत त्या नारळावरती नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची सर्वात जास्त पॉवर असते. त्यामुळे त्या नारळामध्ये पाणी असायला हवं. आपल्याला जरी कोणी करणी बाधा केली असेल किंवा इतर कुठला दोष केला असेल, पितृदोष असेल, तर तो नारळामधील पाणी जे आहे तर ते संपूर्णपणे शोषून घेत असतो. यामुळे त्या दोषांचा आपल्या घरावरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही, कुठल्याही प्रकारचा म्हणजे फरक होत नाही, काहीही आपल्याला त्रास होत नाही. यामुळे जी पण आपल्या घराची अडलेली कामं आहेत किंवा आपल्या घराची प्रगती होत नसेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नसेल किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, यासारख्या समस्या असतील तर त्या संपूर्णपणे दूर होतात. आणि ह्या नारळाच्या वरती आपण कापुराच्या वड्या जाळल्यानंतर तो नारळ तुम्हाला काय करायचा आहे, अमावस्येच्या दिवशीच रात्री घराच्या बाहेर ठेवून द्यायचा आहे, म्हणजे फेकून द्यायचा आहे. अशा ठिकाणी ठेवायचा आहे की कुणाचीही नजर पडणार नाही. तो नारळ तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे. किंवा मग तुम्हाला रात्रीचा हा नारळ बाहेर टाकता येणार नसेल तर तो नारळ तुम्ही बाल्कनीमध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो नारळ एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचा आहे. जास्त दिवस तो नारळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचा नाही. जास्तीत जास्त प्रयत्न करा की हा उपाय झाल्यानंतर हा नारळ तुम्ही त्याच दिवशी विसर्जित कराल. पण तुम्हाला इतक्या रात्री जर विसर्जित करणं शक्य नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर ठेवण्याचा किंवा बाल्कनीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. पण दुसऱ्या दिवशी मात्र म्हणजे रविवारी नारळ हा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. मासिक धर्म किंवा सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला घरामध्ये अजिबात करता येणार नाही. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हा नारळ घरामध्ये फिरवणार आहात, घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्याला टच करणार आहात, त्यावेळी तुम्हाला तुमच्या पितरांचं देखील स्मरण करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, पण खूप प्रभावशाली उपाय आहे. तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करून पहा. तुम्हाला याचे खूप चांगले रिझल्ट येतील. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही पूर्णपणे नष्ट होईल. पितृदोषसुद्धा 100 पिढ्यांचा तुमचा नष्ट होईल आणि तुमच्या घराची, मुलांची आणि पतीची प्रगती होईल. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.